नमस्कार, मी मानसी आणि तुम्ही पाहताय LS मराठी। पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी। सततच्या दरवाढीची किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी कळेल, महागाईच्या मुद्द्यावरून पवारांचा सरकारवर हल्लाबोल। पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई, रेव पार्टीत 100हून अधिक तरुण तरुणी आढळले। कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात मद्यसाठा जप्त। नवी मुंबईच्या कामोठे परिसरात खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचा संताप। नागरिकांनी रस्त्यावर उतरत केला संताप व्यक्त। संतप्त कामोठेकरांचं पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन। धाराशिव जिल्ह्यात लाहोरा तालुक्यातील अचलेर तांडा येथे 2 गटात हाणामारीची घटना। घटनेत महिलांनाही मारहाण झाल्याचा आरोप। 20 जणांवर गुन्हा दाखल। बुलढाण्याच्या लाखनवाड्यात पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत। जुनी इमारत झाली जीर्ण, अपघाताची शक्यता। शेतकऱ्यांमध्ये संताप। उल्हासनगरमध्ये दुकानांवर बळजबरीने कब्जा करण्याचा प्रयत्न। कामगारांना शिवीगाळ करून दुकानाला लावलं कुलूप। टोळक्यांवर गुन्हा दाखल। बारामतीत माळेगाव करावागज रोडवर मद्यधुंद ट्रक चालकाचा ट्रक चालवत हैदोस। दारूच्या नशेत ट्रक चालवत असताना नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी। सोलापूरच्या बारूरमध्ये 5 वर्षीय चिमुकल्याची गळा आवळून हत्या। आरोपी विरोधात गुन्हा दाखल। पोलिसांकडून तपास सुरू। परभणीच्या वाई येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या। आत्महत्येचं कारण अस्पष्ट। पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद। सांगलीत अवकाळी पावसामुळे ऊस पीक भुईसपाट, लाखो रुपयांचं नुकसान, तर मात्र कृषी विभागाचा कानाडोळा। या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी। पाहत रहा LS मराठी।